या ठिकाणी आपण बॉम्बे पुणे रोड हा आपला जो धम्मभूमी आहे, या धम्मभूमीला या ठिकाणी हा रोड मिळतो आणि खऱ्या अर्थाने धम्मभूमीकडे जे लोक जातात हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमी विहार देहू रोड हा चौक पाहत आहोत आणि इथून खऱ्या अर्थाने आता कुठलीही टू व्हीलर जाऊ शकत नाही आणि फक्त माणूस म्हणजे माणूसच आज जाऊ शकतो, इतकी गर्दी आहे। हा जवळजवळ नाही म्हणलं तरी 10 हेक्टरचा भाग येईल संपूर्ण। हा पाहतो आपण इकडं ह्या भागात नाही ना, हा जवळ 10 हेक्टरच्या पुढं भाग असेल, 10-20 हेक्टरापर्यंत हा भाग असेल। तर या संपूर्ण भागामध्ये दाखवा या ठिकाणी गाड्या आहेत पहा, संपूर्ण देहू रोड गाव आहे। या गाव सोडून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला विहार दिसते, लोक येताना दिसतील, अगदी परदेशातून सुद्धा या ठिकाणी लोक येत आहेत। आणि बॉम्बे हा जो भाग आहे हा खूप जवळ आहे आणि 3-3.5 तासाचा रस्ता येतो आणि इथून पुढे 1.5 ते 2 तासाचा रस्ता आहे स्टेशन। हा महत्त्वाचा स्पॉट आहे। या ठिकाणी 1954 साली बाबासाहेबांनी प्रथमतः 2500 वर्षांनंतर प्रथमतः बाबासाहेबांनी या ठिकाणी बुद्ध रूपाचं हे केलेलं आहे, या ठिकाणी स्थापना केली आहे। जय भीम। आपण या बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत केले जात आहे आणि आत्ता जो आपण आहोत धम्मभूमी म्हणजे देहू रोडची धम्मभूमी की 25 डिसेंबर 1954ला बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे, पहिल्यांदा 2500 वर्षानंतर तथागतांची जी मूर्ती आहे ही बाबासाहेबांनी या ठिकाणी बसवलेली आहे आणि त्या शुद्ध आणि या चांगल्या आपल्या या ठिकाणी आपण आता आहोत आणि आपण या परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत मूर्ती या बुद्ध विहाराच्या बरोबर समोर आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहत आहोत की बोधिसत्व बाबासाहेबांनी जी बसवलेली आहे बुद्ध रूप हे देहू रोड आणि या ठिकाणी हे आपण पाहत आहोत देहू रोड आणि धम्मभूमी याच ठिकाणी आपण आता आहोत। 2500 वर्षानंतर तथा बाबासाहेबांनी या ठिकाणी बुद्धांचं आगमन केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी तथागताचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि अनेक संस्था आलेल्या आहेत। या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी तथागतांची जी काय मूर्ती आहे तथागतांची मूर्ती या रूपाचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत की बुद्ध वंदना चालू आहे आणि ही वंदना भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या शाखेतर्फे चाललेली आहे। अगदी तथागतांची मूर्ती बुद्ध रूप ज्या ठिकाणी बसवलेलं आहे त्या ठिकाणची ही गर्दी आपण पाहत आहोत, ही वंदना पाहत आहोत आणि 17व्या या ऐतिहासिक धम्मभूमीच्या निमित्ताने या ठिकाणी हा माहोल आपल्या या ज्या लोक आहेत सामाजिक क्रांतीच्या लढ्यातली जी लोक आहेत ही लोक या ठिकाणी हे करत आहेत, वंदना घेत आहेत। या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, बोधिसत्वांच्या अस्थी आहेत। बोधिसत्वांच्या अस्थीवरती हा स्तूप बांधलेला आहे। या भूमीचं खऱ्या अर्थाने जे हे महत्त्व आहे हे बाबासाहेबांच्या अस्थीमुळे ह्या ठिकाणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी लहान बालक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, भंतेजी आणि संपूर्ण जनसागर हा या ठिकाणी लोटलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण समाजाचे आहेत, धर्म जात पात अगदी संपूर्ण सोडून या ठिकाणी हा जमलेला समुदाय आहे। एवढं नव्हे तर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचा आपण हा जो पुढचा माहोल पाहत आहोत हा समता सैनिक दलाचा आहे आणि समता सैनिक दलाचा हा या ठिकाणी होणार आहे। या समता सैनिक दलाच्या परेडची आता सलामी होणार आहे आणि ही सलामी आपण पाहणार आहोत, उत्साहवर्धक आहे। या ठिकाणी प्रत्येक भीमसैनिकाला या ठिकाणी प्रेरणा मिळेल असाच हा मार्च आहे, अशीच ही ऐतिहासिक धम्मभूमी आहे आणि आपण पाहत आहोत।
या ठिकाणी पाहत आहोत लेफ्टनंट जनरल पी ए ढोबळे साहेब हे समता सैनिक दलाचे प्रमुख आहेत आणि या ठिकाणी ते आपणाला समता सैनिक दलाबद्दल माहिती देतील. समता सैनिक दलाचे स्थापन आणि त्याचा उद्देश आणि त्याचबरोबर आज काय परिस्थिती आहे आपल्या इथल्या स्काउटची, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगाल सर? प्रथम सर्वांना जय भीम. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डॉक्टर ॲडव्होकेट भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आधिपत्याकडे चालत आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे वर्षानुवर्षे आपण 1954मध्ये मूर्ती प्रतिष्ठापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेली. त्या ठिकाणी सर्व सैनिकांसह भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी जनरल सलामी असते, मेडिकल कॅम्प असतो, सैनिकांचं क्रीडा असते, त्यानंतर सलामीचे कार्यक्रम असतात आणि सभेचे नियोजन असतात. समता सैनिक दलाचा उद्देश असा आहे, लिंगभेद जाती वर्ण व्यवस्थेवरती समानतेने काम करावा. हे संस्थेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या आणि भीमराव साहेबांच्या आदेशाखाली हे काम आम्ही करत असतो. प्रशासन बरोबर येणाऱ्या काळामध्ये 25 डिसेंबरला आज सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत समता सैनिक दल प्रशासनाबरोबर प्रत्येक पॉईंटवरती त्यांच्याबरोबर काम करत आहे. त्यानंतर तसंच 1 जानेवारीला सुद्धा आपण अशाच पद्धतीने पॉईंट बनवलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्या समाजाला दिशा चांगली यावी आणि डायरेक्ट कुठलीही कारवाई न होता हे समता सैनिक दल जवान त्याच्यावरती कमांड कंट्रोल करतात. आपल्या माणसाला सांभाळून घेणे ह्या समतेचा उद्देश आहे आणि समता सैनिकाचा ध्येय आहे. कुठल्याही प्रकारचा गैरवापर किंवा अजून अनुचित किंवा कुठल्याही पद्धतीचं अनुचित कार्य समाजामध्ये होऊ नये ह्याच्यावरती प्रतिबंध समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज या ठिकाणी समता सैनिक दलाच्या पूर्ण इंडियामधील आणि आपला आता सध्या इथल्या पुणे जिल्ह्याची काय परिस्थिती आहे एकंदरीत संख्येच्या संदर्भात, लेडीज किती आहेत आणि पुरुष किती आहेत? समता सैनिक दलामध्ये महिला सैनिक कमीत कमी पुणे जिल्ह्यामध्ये 1,500च्या पुढं महिला सैनिकांचा वाव आहे. तसेच पुरुष सैनिकसुद्धा 1,500 ते 3,000पर्यंत सैनिकांचा वाढ आहे. सैनिकांमध्ये क्रीडा असते, कॉम्पिटिशन्स असतं, त्याच्यासाठी सराव म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी समता सैनिक दलाची सराव पिरियड घेतो. या ठिकाणी सैनिक बनण्यासाठी आपण कशा प्रकारेच आहे आपली काय सांगाल? जेव्हा सैनिक बनायचं आहे आम्हाला तर काय करावं लागेल आपल्या प्रेक्षकांना? सैनिक दलात जर बनायचं असेल तर आपल्याला एक वयाची अट आहे. त्या वयामध्ये जर आपण आलो तर आंबेडकर चळवळीला आपला जास्त वेळ देऊ शकतो. त्याच्यासाठी समता सैनिक दलाचं 2 दिवसाचं केंद्राच्या वतीने भीमराव साहेबांच्या आदेशाप्रमाणे शिबिराची नेमणूक केली जाते आणि त्या पद्धतीने आपण शिबिरार्थी तयार करतो आणि समता सैनिक दल त्याच्यातच संस्थेला आणि समता सैनिक दलामध्ये भरती होत आहेत. पण आपण वयाच्या संदर्भात लोकांच्या लक्षात आलेलं नाही, वय काय सांगाल? 18 ते 40पर्यंत कमीत कमी एका कॅन्डिडेटचं वय असावं आणि ह्या वयाच्या दरम्यानच आपण आंबेडकर चळवळीला जे बी काय मुवमेंट्स दिल्या जातात, जे स्टाक्स दिले जातात ते पूर्ण होण्याची शाश्वती असते. बरं, याच्यासाठी धार्मिक शिबिरं वगैरे काय करावी लागतात का? हो, धार्मिक भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत बौद्धाचार्य श्रामणे शिक्षक बौद्धाचार्यांचं शिक्षण दिलं जातं. कारण आचार्य बी पाहिजे, विचार बी पाहिजे, धम्माची संगत पाहिजे. म्हणून समता सैनिक दल हे
डिसिप्लिनमध्ये आपल्यासमोर उभा राहण्याची शाश्वती असते. समता सैनिक दलाचा ड्रेस वगैरे हे जे कोड असतं हे प्रत्येक मनुष्याने घ्यायचं असतं. त्या माणसांनी का आपल्याला हे संघटन देतं? भारतीय बौद्ध महासभा किंवा आंबेडकर परिवाराकडून किंवा अजून कुठल्याही ह्याच्याकडून समता सैनिकांना अशी काही सोय नाही. स्वयंसेवक म्हणून जसं आपण सोशल वर्क करतो आणि हे सोशल वर्क करत असताना एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा समाजावरती खर्च केला पाहिजे. तर आता समाज पूर्ण आपला सक्षम आहे आणि त्या पद्धतीने जर समता सैनिक दलामध्ये भरती झालं, समाजाला न देण्यापेक्षा जर आपण स्वतःवरती खर्च केला तर अतिउत्तम राहील. तर सगळ्यात महत्त्वाचा आत्ता एक विषय विहित झालेला आहे की बाबा आपण देणारे झालेलो आहोत, घेणारे नाही. म्हणजे आपण समाजाला द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी आल्यानंतर समता सैनिक दलाकडून आपल्याला काय मिळेल किंवा कुणाकुणा, तर बाबासाहेबांच्या आणि आपल्या तुमच्या आमच्या आणि समतेच्या ऑर्गनायझेशनच्या किंवा चळवळीच्या गरजेनुसार आपण त्याला द्यायचं आहे. आपण देणारे झालेलो आहोत. या अगोदर आपण मागणारे होतो, आता देणारे आहेत. आणि ती बाबासाहेबांच्याच कृपेमुळं खूपच छान. तर आपण ही जी माहिती दिलेली आहे आपल्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण फुले आंबेडकरी चळवळीला नव्हे तर संपूर्ण भारतीयांना दिलेली माहिती आहे. आणि हे भारतीयांच्यासाठी काढलेलं समतेचं सैनिक आहे. या ठिकाणी ना पुरुष, या ठिकाणी ना स्त्रिया, या ठिकाणी दोन्ही सेम आहेत आणि समान अधिकार हा बाबासाहेब दिलेला आहे. म्हणजे अधिकाराचा भाग काढलं तर खरोखरच बाबासाहेबांचं या नुसतं फक्त भारतभूमीवर नाही तर अख्ख्या संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांचं स्थान हे उंच उंच होत चाललेलं आहे. तर आपण या वेळातील वेळ काढून या बोधिसत्व वंदनेला जे काय सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी हे सहकार्य केलं त्याबद्दल बोधिसत्व वंदने न्यूज चॅनल आपला सर्वांचे आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू. आपण पाहत आहोत स्त्रिया समानतेचं या ठिकाणी आपल्याला एकरूपतेचं, स्त्रिया आणि पुरुषसुद्धा मतभेद नाहीत समता सैनिक दलामध्ये हे आपल्या लक्षात येईल. पहा, आणि वयाचं सुद्धा बंधन नाही. जवळजवळ वयसुद्धा आपण या ठिकाणी ॲडजस्टेबल आहे. मुलापासून अगदी मोठ्या माणसापर्यंत, अगदी तरुणापासून अगदी लहान मुलांच्यापासून आपण पाहतो की जरी तो लहान असेल, 18 वर्षाचा नसेल, परंतु त्याला या ठिकाणी आपण समता सैनिक दलाच्या ह्याच्यामध्ये त्याचा सहभाग केलेला आहे. कारण का ट्रेनिंग हे लहानपणापासून खरं म्हणजे पाहिजे. 8 वर्ष ते 10 वर्षाच्या 8 वर्षानंतर हे ट्रेनिंग द्यायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. तर आपण आपल्या मुलांना, आपल्या सगळं नातवांना वगैरे आपण लवकरात लवकर विहारामध्ये घेऊन जाणे. या ठिकाणी आत्ताच आपण समता सैनिक दलाचा मार्च पाहिलेला आहे, सलामी पाहिलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या ताई माई अक्का की ज्यांनी समता सैनिक दलाला वाहून घेतलेलं आहे, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया की बाबासाहेबांनी सर्व महिला असतील, पुरुष असतील, लहान असेल, मोठा असेल, समतेचं राज्य आणलेलं आहे. आणि समतेचं राज्य आणण्यामध्ये स्त्रियाशिवाय आपण ते आणू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्या ताई आहेत. तर काय ताई तुमचं नाव आहे आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी, तुम्हाला कसं काय आनंद वाटतो का? माझं नाव निशा दीपक मोहळे आहे आणि मी समता सैनिक दलाची सैनिक आहे.
आणि मला 2 वर्ष झालं मी सैनिक होऊन, आणि मला अत्यंत आनंद होत आहे की मी सैनिक आहे, बाबासाहेबाची सैनिक आहे आणि मी काहीतरी करू शकते, आपल्या समाजासाठी मी काहीतरी करू शकते. तन मन धनाने मी करणार आहे आणि मी करतही आहे. अशा प्रकारे मला वाटतं की सगळ्या महिलांनी, बाबासाहेबांनी सगळ्या महिलेला म्हणजे समस्त स्त्री जातीला सगळं काही स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते आपण सगळे स्त्रियांनी मिळून सैनिक व्हावं आणि आपल्या देशाचं रक्षण करावं. आता यांनी सांगितलं की बाबा आम्ही काही करत असतो सतत, त्यांनी काही ना काही समाजासाठी. तर मी काय करता, तुम्ही काम काय करता असं की जेणेकरून लोकांना कळावं? जय भीम. माझं नाव सुनंदा भीमराव वाघमारे, पिंपरी चिंचवडमध्ये महानगर हे फुलेनगरमध्ये राहते. मी एक सैनिक असून 4 वर्ष झालं सैनिक दलामध्ये काम करते. तरी प्रत्येक ठिकाणी आम्ही विहारात जातो आणि विहारात गेल्याच्या नंतर लेण्या बघून येतो. 6 डिसेंबर असा उत्सवाने गेलो. आता जी दंगल जी झालेली आहे त्या दंगलीत इतका म्हणजे देवापेक्षा महान पुरुषांना मानलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते सर्वात श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा त्यांची जागा इतकी महान आहे. त्यांच्यामुळं आज आम्ही स्वाभिमानाने म्हणतो. आमचे जर बाप जन्मले नसते ना तर आम्हाला हा स्वाभिमान घेताच आला नसता. तर महिला इतक्या पुढे गेलेल्या आहेत. तर आमच्यात अजूनही महिला एकत्र येऊन शनी महिलांनी सर्वांना येण्यापूर्वी घरातला न विचार करता भीम सैनिकमध्ये यावं आणि एक सैनिक जरी झाला घरातला तरी कुटुंब सुधारलं जाईल. हीच माझी. आपण हे जे आता या ठिकाणी आलेला आहात काय ह्याची तयारी किंवा आपल्या विहारामधून किंवा वस्त्यामधून किती सैनिक आलेले आहेत तुमचे? हॅलो, मी छाया ठोके बोलते आणि मोरे वस्तीमध्ये राहते. मला 10 वर्ष झालं सैनिक होऊन. ही सैनिक होणं म्हणजे आता आमचं वय झालं आहे, पण इथून पुढं तरुण पिढीनं आहे ना ती सैनिक जरूर व्हायला पाहिजे. कारण हे बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांनं संत सैनिक दल स्थापन केलेलं आहे. तर ही बाबासाहेबांचा तरुण पिढीनं पुढं न्यायला पाहिजे. आणि जरूर ही बाबासाहेबांना जी मूर्ती त्यांना दान दिलेली होती तर ती मूर्ती ह्यांना स्थापन केली आहे. आज आता किती 74 वर्ष झाले ना. तर तसंच आता ही मूर्ती इथं स्थापन झाली तर ती विहार पण बाबासाहेबांना जी त्यांचं कार्य होतं, त्यांचं संकल्प होता ती पूर्ण व्हायला पाहिजे. आणि ती आपण सगळ्यांना एकत्र येऊन जर केला तर तोच होणार आहे. या ठिकाणी तुम्ही कुठून आलात ताई आणि तुमचं नाव काय? मी चिंचवडगाव चापेकर चौक, छबुबाई राजू सोनटक्के. मला जेव्हा मी समता सैनिक झाले, मी अडाणी होते, मला लिहिता वाचता येत नाही. पण बाबापासून च्या चरणात गेल्यापासून मला सगळं काही बघायला भेटलं, आनंद भेटला. अशी माझी इच्छा आहे की तरुण मुलींनी ह्याच्यामध्ये प्रवेश करावा आणि मीराताईचे कार्य पुढे न्यावे आणि बाबासाहेबांचे खूप. आपण कुठून आलात? जय भीम. मी साईनगर देहरोड पुणे इथून आलेली आहे. बरं, आपण इथं किती वर्ष झालं आपण आता या समता सैनिक दलामध्ये आहात? सध्या तरी मला 2022 पासून मी कार्यरत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही उद्देशाने समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे. आपल्या समाजात आजही जरी वर्णव्यवस्था प्रत्यक्ष रूपात दिसली नसली तरीसुद्धा या कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपल्या समाजातील सगळ्या वंचित बंधू भगिनींना त्रास होतो. आणि समाजामध्ये यासाठी सगळ्यांनी नवयुवकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समता सैनिक दलात सामील होऊन युनिटी एकत्रितपणे येऊन सगळ्यांनी या संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. ज्यावेळेस तरुण पिढीमध्ये समता सैनिक दलाचं महत्त्व अधिकाधिक पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची ही चळवळ आपल्याला पुढे नेता येईल. मग तरुण तुम्ही आता सांगितलं का तरुणांचं या ठिकाणी लक्ष पोहोचेल किंवा तरुण या ठिकाणी आले पाहिजेत, तरुणी, तर ते आता येत नाहीत असं दिसतं. तर ते येण्यासाठी आपल्याकडं काय प्रोग्राम आहे किंवा काय करायला पाहिजे? नक्कीच तसं करता येईल आपल्याला आणि तो प्रयत्न संपूर्णतः या ठिकाणी हा प्रयत्न चालू आहे. आणि सध्या तरी काय आहे की तरुण युवक युवती ज्या आहेत एकतर त्या शिक्षण घेत आहेत किंवा नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने आपला पोटनिवारा वगैरे करण्यासाठी त्या व्यस्त असतात. पण त्याहूनही चांगली गोष्ट आहे की आता समता सैनिक दल आणि समता सैनिक फोर्स यांच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आपला तरुणांच्या संदर्भातलं तरुणी येत नाहीत. तुम्ही काय ते सांगत होता आता काय तरुणी येण्याच्या उद्देशाने मी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी ह्याला शिबिराला बसायला लागतं. आणि मग आपले वरिष्ठ आहेत ढोबळे सर म्हणा, आणखीन अजय सर,
ते आपल्याला समजावून सांगतात, माहिती देतात. बरं, बरेच लोक स्त्रियांचं असतं की बाबा आम्हाला काम असतं, घरातली कामं असतात आणि त्या कामातून वेळ मिळत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल काय सोल्युशन किंवा काय उपाय सांगाल? माझं नाव संगीता पोपट खंडागळे. मी आंतरराष्ट्रीय धावपटू आहे. मी मलेशिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया जाऊन आलेले आणि खेळाला मी फार महत्त्व देते. आणि हे खेळ कुणामुळे मिळाला तर बाबासाहेबांमुळे मिळाला. आपल्याला गावातनं फिरून नव्हते देत, हिंडून नव्हते देत, गळ्यात मडकं, पाठीला खाराटा होता. आज बाबासाहेबांमुळे मी विमानात बसले, तर मला फार आनंद आहे आणि मी बाबासाहेबांची लेक आहे. मला फार बरं वाटतं. आणि मी ज्या वेळेला हे समता सैनिक दलामध्ये आले त्यावेळेला मला असं वाटलं की खूप आपण स्वतःला वाहून घ्यावं. बाबासाहेबांनी आपल्या संसारातनं त्यांनी आपल्याला वाहून घेतलं आणि आपल्या सगळ्या भारत देशाला बाहेर काढलं. ह्या दलितांना ह्या घाणीतनं बाहेर काढलं. खूप आपल्याला नाही का हीन दर्जाची वागवणूक द्यायचे, तर त्या वागवणूक त्या बाबासाहेबांनी लेखणीद्वारे न कुणाशी लढाई करता न काय करता लेखणीद्वारे आपल्याला स्वातंत्र्य हे मिळवून दिलेलं आहे. बाबासाहेबांनी भारताची घटना लिहिलेली आहे. भारताची घटना लिहिणं म्हणजे एवढं सोपं नाही. आता आपण स्पोर्टमन आहात. स्पोर्टमन. तर स्पोर्टमनच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या तरुण तरुणींना काय संदेश द्याल की त्यांनी धम्माचं आचरण करणं किंवा आणि त्यांना आपलं खेळाचं बी नैपुण्य वाढवणं, शिक्षण काय सांगाल तरुण तरुणी? मी तरुण तरुणींना सांगेन की तुम्ही शिक्षणही घ्या आणि खेळाकडेही वळा. काय असेल तर मी सुद्धा तुम्हाला नाही का सपोर्ट करेन, खेळाची माहिती देईन. आणि सैनिकाचं सुद्धा नाही का आम्ही सैनिकाचं शिबिर भरू, प्रत्येक विहारात जाऊन भेट देऊ आणि सर्वांना सांगू की आपण सैनिक झालं पाहिजे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही देऊ शकता का मोबाईल? तर तुम्ही त्यांना आपल्या तरुण तरुणींना तुम्हाला जर कॉन्टॅक्ट असेल तर त्यांना मोबाईल तुम्ही देऊ शकाल? मग सांगा त्यांना तुमचा मोबाईल, मी लोकल तुमच्याला तरुण तरुणी. हो, माझा मोबाईल नंबर आहे 80 87 46 66 आणि 10. मी संगीता पोपट खंडागळे, बोपोडीत राहते. तर या ठिकाणी पाहिलेलं आहे की पुरुषांच्याही पुढं एक पाऊल हे आपल्या महिला मंडळ गेलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने याच ठिकाणी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जी समतेची ही रावलेली आहे, ही मेढ रावलेली आहे, ती आज त्या मेढीला सुद्धा वृक्ष निर्माण झालेला आहे असं म्हणावं लागेल. या ठिकाणी आमचे समता सैनिक दलसुद्धा आहे, पुरुष दलसुद्धा आहे. तर काय सांगाल साहेब आपण या समता सैनिक दलाच्या आजच्या परिस्थितीनुसार, किंवा तुम्ही कुठून आलात आणि काय सध्या कशा प्रकारे काम चाललेलं आहे? मी सुधाकर कांबळे, कोंडा बुद्रुक इथून आलेला आहे. आणि आम्ही दर रविवारी सकाळी समता सैनिक दलाची 7:30 वाजता परेड घेत असतो. त्याच्यामध्ये रोज दोन असे जॉईंट होत आहेत आणि जास्त करून आम्ही तरुणांना प्रोत्साहित करतो आहे. समता सैनिक दल हे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये तयार झालेलं समता सैनिक दल आहे. आता या ठिकाणी तुम्ही आहात सर्वजण, या ठिकाणी कशा प्रकारे आपण या आलेल्या समुदायाच्या दृष्टीने ह्याला कसं मदत करता असतो इथं? या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला येतो तर आमची पहिली सलामी असते. या ठिकाणी झाल्यानंतर प्रत्येकाला दिलेलं काम जे वाटून घेतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही उभा राहून लोकांना सुविधा काय आहे, काय कमी आहे याची आम्ही जबाबदारीने व्यवस्था करत असतो. आपण काय सांगाल आपण आता, आणि आपलं आडनाव सांगा, कुठून आला ते सांगा, आणि किती वर्ष झालं आपण कुठल्या वर्षी या समता सैनिक दलामध्ये आला आणि आज काय तुम्हाला अनुभव आहे? सर्वांना सप्रेम जय भीम. माझे नाव विजयानंद डोरनाळीकर आहे. मी 1 वर्षापासून समता सैनिक दलामध्ये आहे. तर मी जे नवीन म्हणजे आजकालचे जे नवीन युगाचे जे मुलं युवक आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की गुन्हेगारी किंवा आजकालचे तर जास्त करून नशा यांच्यापासून दूर राहून आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सर्वांत बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे, त्याला वाचून चांगलं त्याला फॉलो केलं पाहिजे. अजून शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1 लाख सैनिक निर्माण झाले पाहिजे. तरी सर्वात जास्त समता सैनिक दलामध्ये सामील झालं पाहिजे असं मी इच्छा मानतो. ओके. तर पाहिलं आपण की अगदी
अगदी तरुण मुलं, आता हे तरुणच आहेत आणि त्याचबरोबर वयस्कर यांच्या या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं आहे की समता सैनिक दलामध्ये तुम्ही आम्ही येणं आणि बाबासाहेबांची काही जे ध्येय आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जे दिलेलं काम आहे त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण मदत करणं आणि यासाठी समता सैनिक दलामध्ये आलंच पाहिजे. संपूर्ण आपल्या ज्या ज्या विंग्ज आहेत समता सैनिक दला व्यतिरिक्त तिथंसुद्धा आपण गेलं पाहिजे. जय भीम. जय भीम. माझं नाव राकेश सुरवाडे, मी कोंडवा बुद्रुक पुणे 48 इथनं आलेलो आहे. सर्वप्रथम मी तर हे सांगेल सगळ्यांना की समता सैनिक दलाचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. जर आईवडिलांनाच माहिती नाही की समता सैनिक दल काय आहे तर मुलांना कसं माहिती पडणार ना. तुम्ही म्हणतात तरुण मुलं आले पाहिजेत, म्हातारे तरी काय करतायत, म्हातारे तरी कधी जायचं विहारापर्यंत, कधी जायचं. तर त्यांना बाबासाहेब कळलेलेच नाहीत म्हणून ते उदासीन आहेत. ज्या वेळेला त्यांना बाबासाहेब कळतील ना त्यावेळेला नाही. आपला प्रश्न आहे की तरुणांना तुम्ही काय सांगणार, ते कसे येतील, ते इतर चर्चा करायची नाही आपल्याला. तरुण हे कसे आपल्याकडे येतील, विहारात येतील, कोण येत नाही ते तो बघणार. तरुण कसे येतील? तरुण असे येतील की तरुणांना मार्गदर्शन कोण करणार ना, त्यांचे वडीलधार आहे, बरोबर आहे ना. जर आपल्याला मार्गदर्शन करतोय आपण, काय येत नाही हा तुमचा प्रश्न आहे, त्याचंच उत्तर देतोय मी. ते केव्हा येतील, ते फॉलो करतात ना आपल्याला. हां, ते आपण काय बोलतोय ते नाही करणार, ते आपण काय करतोय ते करणार आहे. आपण जर पुढाकार घेतला तर ते ॲटोमॅटिक येतील. त्यांना जर इतिहास कळला तरच ते येतील. ते येत नाही आहेत म्हणजे त्यांना प्रॉपर इतिहास कळलेला नाही आहे. प्रॉपर इतिहास कळला ना तर हा प्रश्न निर्माण होणारच नाही. कारण बाबासाहेबांवर प्रेम करणारे फक्त बौद्ध समाजाचेच बांधव नाही आहेत. प्रॉपर इतिहास समजण्याच्या उद्देशाप्रती आपण काय योजना, काय यंत्रणा निर्माण केली पाहिजे की जेणेकरून ते मुलांना प्रॉपर तुम्ही म्हणता स्वतः इतिहास समजेल. वाचाल तर वाचाल. आपण आपल्या विहारामध्ये असे काही उपक्रम करता का की लोकांना वाचायला पाहिजे किंवा लोकांना परीक्षा घ्यायला पाहिजे किंवा लोकांच्या मुलांना पुस्तकं वाटप असं काय आहे का? आमच्या विहारामध्ये स्वयंस्फूर्तीने काही शिक्षक फ्री ऑफ कॉस्ट ट्युशन्स घेतात. त्यानंतर आमच्या विहारामध्ये खूप लिटरेचर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आम्ही सर्वांसाठी खुलं केलेलं आहे आणि ज्याने त्यांनी घ्यायचं, वाचायचं आणि परत आणून ठेवायचं हा उपक्रम आहे. आणि दरवेळेला गुरुवारी वंदनेच्या वेळेला आम्ही नेहमी सांगत असतो एकच संदेश, वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांनी सांगितलं आहे वाचाल तर वाचाल, तर तोच एक उपाय आहे. जोपर्यंत आता सांगितलेलं आहे की बाबा आपलं विहार म्हणजे ग्रंथालय आवश्यकच आहे. त्या ठिकाणी त्या ठिकाणी ग्रंथालयाबरोबर त्या ठिकाणी समता सैनिक दलाची विंग्स पाहिजे, त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची विंग पाहिजे. इव्हन RPI आपण ज्याला म्हणतो की बाबा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे राजकारण विंग्ज ही सुद्धा आपला विसरून चालणार नाही. तर अशा प्रकारे लहानांचा, थोरांचा, मोठ्यांचा, स्त्रियांचा आणि पुरुषांचा सर्वांचा सहभाग या ठिकाणी पाहिजे. आणि अशासाठी आपल्याला प्रामुख्याने विहार हे निर्मिती पाहिजे आणि विहारामध्ये उपक्रम झाले पाहिजेत. हाच खऱ्या त्याने उपाय आहे. जय भीम. या ठिकाणी आहेत, या ठिकाणी काय आपलं नाव? राहुल. हां, तर आपण शेजार साहेब, आपण हा जो स्टॉल उभारलेला आहे या संदर्भात आपण काय काम करता सामाजिक धार्मिक? तर आम्ही PWS SSD अशा खूप साऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथे उभे आहोत. इथे आम्ही फ्री ट्युशन कार्यक्रमाबद्दल माहिती देतो आहे की जर आपण जिथे राहता आपल्या वस्तीच्या आजूबाजूला जर काही गरजू मुलं असतील आणि जर तिथे ट्युशन मॅनेज करू शकतील असं कोणी जर असेल तुमच्याकडे तर आमचं हे पॅम्पलेट आहे किंवा आमचा हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही या नंबरला ठेवला तर आम्ही तुम्हाला ट्युशन सुरू करण्यासाठी जी काही माहिती लागतं किंवा जी काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात जसं की प्रोजेक्टर आहे, TV आहे किंवा चेअर्स आहेत त्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. अट फक्त हीच आहे की तुमच्या इथे गरजू मुलं पाहिजेत आणि ते मॅनेज करणारं स्टाफ पाहिजे. म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर हे रेडी पाहिजे. तुमच्याकडे जागा पाहिजे आणि तुमच्याकडे मुलं पाहिजे आणि मॅनेज करू शकतील अशी युनिट पाहिजे. म्हणजे युनिट म्हणजे मग माणसांचं युनिट आलं. तर या ठिकाणी हा फार चांगला प्रकल्प आहे. तुम्हाला माहिती का आपल्याकडे विहार असतं, आपल्याकडे एखादा सामाजिक सांस्कृतिक हॉल असतो आणि हॉलमध्ये आपण अशा प्रकारचा कार्यक्रम चालू करू शकतो. या ठिकाणी फार महत्त्वाचं की शैक्षणिक बाब
सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल शिक्षण आणि त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही प्रोग्राम आहेत. तर मग तुम्ही तुमच्याकडे हे असे लोक असतील त्यांनी तुमच्याकडे ॲप्लिकेशन करायचं का? काय प्रोसिजर आपली काय करावं लागेल त्यासाठी? त्याच्यासाठी इथे आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करायचा. हा जो QR आहे तो शनिवारी 10 ते 11 या वेळेचा मीटिंग इन्व्हाइट आहे. ही मीटिंग जॉईन करायची, तुमची माहिती द्यायची. त्याच मीटिंगमध्ये मग आपलं कॉन्व्हर्सेशन पुढे जाईल आणि पुढच्या गोष्टी डिसाईड. आपलं याचं कार्यक्षेत्र काय आहे? प्रक्षेत्र किती प्रक्षेत्रामध्ये आपण हे काम करतात? सध्या तरी पुणे बेस्ड आहे आमची ऑर्गनायझेशन. इथे जे पण लोक आहेत म्हणजे जे पण आम्ही संस्थेमध्ये काम करतो ते पुण्यातलेच आहोत. आपलं मेन ऑफिस कुठं आहे पुण्यामध्ये? पिंपरी चिंचवड, पिंपळे सौदागर. हां, तर आपल्याला पिंपळे सौदागरला या ठिकाणी या आपल्या तरुणांशी संपर्क करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला शैक्षणिक जे काय या ठिकाणी आपण काय काय देतात ॲक्च्युली नावं सांगा त्याची. काय काय देता तुम्ही? ते तुम्ही म्हणजे फळा देता किंवा आणखी टूल देता, खुर्च्या देता? ओके. जिथे ट्युशन सुरू होणार आहे तिथे त्या ठिकाणाची जी गरज असेल ते आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे फक्त जागा पाहिजे. तुमची जागा पाहिजे, नाहीतर गरजू मुलं पाहिजे आणि तिथे मॅनेज करू शकतील असं युनिट हवं आहे. जेव्हा तुमची गरज असेल म्हणजे तिथे माणसांचं युनिट पाहिजे. म्हणजे किती माणसं किंवा काय तिथे लोक लागतील? साधारण 3 ते 4 व्यक्ती हवेत जे तिथे स्टुडंट्सला गोळा करू शकतील. ते स्टुडंट्स अटेंडन्स घेऊ शकतील आणि त्यांना TV ऑपरेट करण्याची ऑपरेट करता आलं पाहिजे, इंटरनेट वापरता आलं पाहिजे आणि जे काही कम्युनिकेशन असेल, मुलांची प्रोग्रेस तुम्हाला ट्रॅक करता आली पाहिजे. आपले फक्त नाव जे काही कार्यक्रम सांगतो बिहारात जा आणि बिहारात गेल्यानंतर तुमचं आचरण कसं असलं पाहिजे त्याच्याबद्दलचं गायडन्स सांगणारी लोक पाहिजे. अच्छा, म्हणजे एकंदरीत युनिटमध्ये म्हणजे लोक अशा प्रकारचे, मग ही लोक स्थानिक पाहिजेत असं तुम्हाला पाहिजे? ही लोक स्थानिक पाहिजेत सो दॅट तिथली मुलांचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. तिथली चांगली मुलं त्यांनी आयडेंटिफाय करू शकले पाहिजे. तिथल्या मुलांचं जी प्रोग्रेस होती ते पण त्यांना दिसत असलेली असते. तर आपण हा जो कार्यक्रम केलेला आहे खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. अवश्य आपण या संस्थेला कम्युनिकेट करा आणि त्यांच्याकडून आपल्या ठिकाणी, आता हा फक्त पुण्याशी संदर्भात आहे किंवा पुणे एज्युकेशनमध्ये आहे, तर आपण आपल्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा प्रोग्राम चालू करता आणि जर बाहेर कुणाला करायचा असेल तर तुम्ही यू कॅन गाईड देम. त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करूच आणि त्याच्याचबरोबर आम्ही फक्त मुलांसाठीच काम करतो असं नाही. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी पण आम्ही मार्गदर्शन आणि इंटरव्ह्यू टेक्निक शोधात आहेत. जे रिझ्यूम कसा बनवायचा इथपासूनचं गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करू शकतो आणि रादर आमचे सर आहेत प्रशांत सर, ही सगळी माहिती प्रोव्हाइड करतो. हां, या ठिकाणी या युनिटचे किंवा आता जी काही आपण संस्थेची माहिती घेऊ त्याचे चीफ आहेत तर प्रशांत सरजी. येस, तर प्रशांत सरजी आपण काय सांगाल आणखीन आता आपण आपल्या संस्थेच्या दृष्टिकोनातून यांना नवीन सुरू करायचं आपल्या जुरिडिक्शनच्या बाहेर? तर आमचं हे जे युनिट आहे हे आमचं म्हणणं हे आहे की जी यंग मुलं आहेत त्या यंग मुलांचं प्रशिक्षण झालं पाहिजे आणि ते फक्त अकॅडमिक झालं नाही पाहिजे, तर तुम्हाला तुमचं सोशल बॅकग्राऊंड, तुमचं कल्चरल बॅकग्राऊंड, तुमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड याबद्दलचं तुमचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तर हा जो प्रकल्प आहे आमचा ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प आहेत, त्याच्यामध्ये एज्युकेशनच्यासाठी आम्ही मुलांना मदत करतो. हे एक ब्रोशर आहे आम्ही बनवलेलं, हे समता सैनिक दलाच्या अंडर आम्ही हे ब्रोशर तयार केलेलं आहे आणि भारतामधल्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत एज्युकेशन रिलेटेड, जे काही करिअर 10वी नंतर 12वी नंतर काय काय करता येऊ शकेल, इंजिनिअरिंग नंतर काय करता येऊ शकेल, मेडिकल, सगळ्याच MPSC UPSC बद्दलच्या सगळ्या कोर्सेसची माहिती याच्यामध्ये आहे. लोन कसं घेता येऊ शकतं, कोणकोणत्या स्कॉलरशिप भारतामध्ये आहेत, वसतिगृह कोणकोणती आहेत, या सगळ्या बद्दलची माहिती या पुस्तिकेमध्ये आहे. प्लस हे एक आम्ही आता रिसेंटली छापलेलं आहे तर जेन AI ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामधून तुम्ही विविध प्रकारचे टेक्स्ट म्हणा, ऑडिओ, व्हिडिओ, रील्स, फिल्म्स तुम्ही बनवू शकता, स्टोरीज बनवू शकता. या सगळ्यासाठी तुम्हाला AIचा कसा वापर करता येऊ शकतो यासाठीचं हे छोटंसं पॅम्पलेट आहे. आणि प्लस जसं राहुल सर म्हणाले त्यानुसार नोकरीमध्ये जाताना
काय काय केलं पाहिजे, आपली एलिजिबिलिटी कशी वाढवली पाहिजे, कॅपॅबिलिटी कशी वाढवली पाहिजे, त्यासाठी म्हणून आम्ही काही सूचना केलेल्या आहेत. आणि आमचं फ्री ट्युशन प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फ्री ट्युशन प्रोजेक्ट. या प्रोजेक्टच्या अंडर आमचं म्हणणं आहे की वस्तीमध्ये तुम्ही जिथे विहार आहे किंवा जिथे एक समाज मंदिर आहे तिथे तुम्ही ट्युशन सुरू केली पाहिजे. हे वस्तीमध्ये करण्याची का गरज आहे? कारण की वस्तीमध्ये जे गरीब आणि गरजू मुलं आहेत त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळी रूम करून तिथे त्या मुलांना सेल्फ स्टडी शिकवणं किंवा जे सिनियर असतील ते लहान मुलांना शिकवू शकतील अशा प्रकारच्या योजना तुम्ही त्याच्यामध्ये आणल्या पाहिजे. आणि हे फक्त आमची संस्था करते असं नाही, तर हे तुमची संस्था किंवा प्रत्येक सामाजिक संस्थेने हे काम हाती घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे संस्कार वर्ग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आंबेडकरी मुवमेंटचा आणि त्या संस्कार वर्गाची सुरुवात ही ॲकॅडमिक आणि सोशल, कल्चरल, रिलिजियस या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला एकत्र घेऊन हा प्रोग्राम तुम्ही केला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचे विद्यार्थीच नाही तर पालक म्हणा आणि त्या पालकांचंसुद्धा एम्प्लॉयमेंटचे इश्यूज जे आहेत ते सगळे तुम्ही एका ठिकाणी एका सेंटरमध्ये तुम्ही त्यांना एकत्र आणून पण त्याची सुरुवात लहान मुलांच्या एज्युकेशनपासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जे वेगवेगळे इतर धागे आहेत पालकांसोबतचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबतचे, त्या वस्तीसोबतचे, हे तुम्ही दान तत्वावरती तुम्ही ती ट्युशन चालवू शकता. म्हणजे प्रत्येक घरातनं समजा 10-10 रुपये दर महिन्याचे आले तर विचार करा ती ट्युशन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला राबवता येऊ शकते. अजून एक प्रकल्प आमचा आहे तो म्हणजे स्मार्ट TV प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की एक 22-23 हजारामध्ये तुम्हाला एक स्मार्ट TV मिळतो. तो समजा एका वस्तीमध्ये एका रूममध्ये लावला तर त्या TV मध्ये बरेच सारे जे फ्री सबस्क्रिप्शन आहेत, काही पेड आहेत. फॉर एक्झाम्पल खान अकॅडमी आणि युडेमीचे बरेच सारे सबस्क्रिप्शन्स आहेत जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथे मिळू शकतात. आणि पहिली ते PhD पर्यंत सगळ्याचं ऑनलाईन ट्युशन तुम्हाला फ्री करता येऊ शकतं. तुम्हाला फक्त एकच गोष्ट लागते, तुम्हाला फक्त एक स्मार्ट TV लागतो, एक छोटीशी ऑडिओ सिस्टीम लागते, ज्याच्या थ्रू तुम्ही कोणतंही एज्युकेशन खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही टीचरची पण गरज पडत नाही. तुम्हाला गरज आहे फक्त एक चांगल्या ॲटिट्यूडची, किंवा मी बसून मी शिकणार. आमच्याकडे जे कोट्स आहेत बाबासाहेबांचे ज्याच्यामध्ये आम्ही एज्युकेशनला प्रमोट करतो, बाबासाहेबांचं म्हणणं आहे की बी एज्युकेटेड, बी एज्युकेटेड, बी ऑर्गनाइज्ड आणि बी व्हेरी कॉन्फिडंट आणि नेवर गिव्ह अप. तर हे ॲटिट्यूड घेऊन चालणारा जो कोणता छोटा भीमसैनिक, मोठा भीमसैनिक कोणी असतील त्या सगळ्यांनी या ॲटिट्यूडने समजा आपण काम केलं, प्रगतीपथावरती गेलो, तर मला वाटतं बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की ज्या मोक्याच्या जागा तुम्हाला अचीव करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकाल. तर आय थिंक एवढंच. अजून काय बोलायचं असेल तर आपण परत या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी की एज्युकेट हा एक बेसिक भाग आहे आणि ते प्रशांत सरजी बरोबर. तर प्रशांत सरांनी जी काही हा उपक्रम चालू केलेला आहे काय, तर या ठिकाणी तर आपला कॉन्टॅक्ट नंबर हा एक आपण प्रशासनाकडे सांगा, म्हणजे कोण लिहून घेऊ शकतात आणि ह्याच्यावर दाखवा सुद्धा. तर ज्यांना हे पहा त्याच्यामध्ये इथे व्हॉट्सअप नंबर आहे आमचा, हे दाखवा इकडे. अच्छा मी सांगतो. नंबर आहे आमचा, हा संस्थेचा नंबर आहे. पीपल्स एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी ही संस्था स्थापन केलेली आहे. पण आमच्या मातृसंस्था ज्या आहेत, भारतीय बौद्ध महासभा म्हणा किंवा समता सैनिक दल किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि जे बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अपेक्षित असलेली जी RPI आहे, जी सध्या आपल्याला काही गटांमध्ये विभागलेली दिसते, पण तरीही जो गाभा आहे तो RPIचाच आहे. RPIचे जे ठळक मुद्दे आहेत त्याचाच गाभा आहे. तर आमचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही एक पीपल्स एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी हा एक संस्था तयार केलेली आहे. आणि त्या संस्थेचा नंबर आहे 9404 545 595. हा व्हॉट्सॲप नंबर आहे. आणि अच्छा पुन्हा एकदा सांगतो, 9404 545 595. आणि जे लोक आम्हाला फिजिकली भेटू शकत नाहीत ते आम्हाला ऑनलाईन भेटण्यासाठी म्हणून आम्ही दर सॅटर्डेला 10 ते 11 वाजता एक गुगल मीट करतो. तर त्या गुगल मीटच्या थ्रू जे तज्ज्ञ लोक आहेत ते भारतामधल्या इंटरनॅशनली कोणत्याही व्यक्तींना तुम्ही भेटू शकता, ऑनलाईन भेटू शकता. तुम्हाला फक्त सॅटर्डेला 10 वाजता एक लिंक आहे, इथे गुगल मीटची लिंक आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्ही आमच्याशी दर शनिवारी सकाळी 10 वाजता भेटू शकता आणि बोलू शकता आणि तज्ज्ञांशी वार्ता प्रॉब्लेम आहे ते सांगू शकता. येस, थँक्यू सो मच. जय भीम. थँक्यू.
आपण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं स्टॉल उभा करून आपण जे माहिती दिलेली आहे ते खरोखरच उत्तम आहे. आणि बाबासाहेबांचा जो एज्युकेशनचा जो भाग आहे याला कसं बूस्टअप करायचं त्याबद्दल प्रशांतजी आपला आणि आपल्यासोबत धन्यवाद आहेत. न्यूज चॅनल हां तुम्ही आता फोटो काढून घ्या काही आलं मग काय प्रश्न नाही. नुसतं बोधिसत्व वंदना जरी टाकलं ना येतं तरी येते. आता न्यूज नाईक नवरे का नाही 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 हा गायक हे कोण आहे? हे कुठून आणलं? हे कुठून जमलं?